ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सोनम लाईफस्टाईल या आपल्या चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे मनापासून मेहनत करत आहे, पण तरीही नोकरी मिळत नाही, व्यवसाय चालत नाही, पैसा येतो पण टिकत नाही आणि मनातून प्रश्न पडतो, आपल्या नशिबातच काहीतरी कमी आहे का? भक्त हो, नशीब बदलायला वेळ लागतो, पण श्रद्धा ठेवली तर महादेव मार्ग नक्की दाखवतात. भगवान शंकर हे भोळे आहेत, पण न्याय देणारे आहेत. ते शब्द नाही पाहत, ते मन पाहतात. ते दिखावा नाही पाहत, ते मेहनत आणि श्रद्धा पाहतात. आज मी तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय वाढीसाठी असे काही शिव उपाय सांगणार आहे, जे खूप साधे आहेत, पण परिणाम खूप खोलवर करणारे आहेत. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर सोनम लाईफस्टाईल चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेवटी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा, कारण तुमचा एक कमेंट कोणाच्या तरी आयुष्यात आशा निर्माण करू शकतो. भक्त हो, आपण रोज शिवांचं नाव घेतो, पण शिव म्हणजे नेमकं काय? शिव म्हणजे संयम, शिव म्हणजे त्याग, शिव म्हणजे कठीण परिस्थितीही शांत राहणं. आजकाल अनेक लोक म्हणतात, मी देवपूजा करतो पण तरीही माझं काहीच होत नाही. असं का? कारण देव फक्त पूजा पाहत नाही, देव आपलं वागणं पाहतो, आपली मेहनत पाहतो, आपला संयम पाहतो. नोकरी न मिळण्यामागे फक्त नशीब कारणीभूत नसतं. कधी ग्रहदोष असतो, कधी नकारात्मक विचार, कधी आत्मविश्वासाची कमतरता आणि कधी योग्य वेळ नसते. अशा वेळी महादेवाची उपासना आपल्याला आतून मजबूत करते. आता मी सांगते पहिला आणि सर्वात प्रभावी शिव उपाय. दर सोमवारी सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून शिवलिंगासमोर उभे राहा. शिवलिंग नसेल तर शिवांच्या फोटोसमोर बसलात तरी चालेल. शिवलिंगावर हळूहळू पाणी अर्पण करा आणि मनातल्या मनात म्हणा, ओम नमः शिवाय. हे मंत्र म्हणताना फक्त एकच इच्छा मनात ठेवा, माझ्या मेहनतीला योग्य फळ मिळू दे. हा मंत्र किमान 108 वेळा म्हणा आणि नंतर डोळे बंद करून थोडा वेळ शांत बसा. हा उपाय केल्याने मन शांत होतं, भीती कमी होते आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते. दुसरा उपाय खूप लोकांना माहिती आहे, पण फार थोडे लोक श्रद्धेने करतात. बेलपत्राचा उपाय. सोमवारी 3 पानाचं बेलपत्र घ्या, त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा. हे बेलपत्र अर्पण करताना मनात नोकरी किंवा व्यवसायाचा विचार ठेवा आणि म्हणा, हे महादेवा, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर कर. भक्त हो, बेलपत्र म्हणजे आपल्या अहंकाराचं समर्पण आणि जे अहंकार सोडतात त्यांच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात. आता थोडं थांबा इथेच. जर तुम्हाला आतापर्यंतचं बोलणं आवडलं असेल तर लाईक कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. आता बोलूया व्यवसाय वाढीसाठी. व्यवसायात कधी अचानक तोटा होतो, कधी पैसे अडकतात, कधी चुकीचे निर्णय होतात. यासाठी एक खूप सोपा उपाय आहे. सोमवारी शिवलिंगावर गूळ मिसळलेलं पाणी अर्पण करा. गूळ म्हणजे गोडवा आणि पाणी म्हणजे जीवन. हे अर्पण करताना म्हणा, महादेवा, माझ्या व्यवसायात गोडवा आण. हा उपाय आर्थिक अडचणी कमी करतो आणि ग्राहक वाढवतो, असा अनेकांचा अनुभव आहे. पुढचा उपाय रुद्राक्षाशी संबंधित आहे. 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात घालणं खूप लाभदायक मानलं जातं. हे रुद्राक्ष धारण करताना फक्त एकच नियम पाळा, मन स्वच्छ ठेवा आणि कोणाचा वाईट विचार करू नका. रुद्राक्ष आत्मविश्वास वाढवतो, भीती कमी करतो आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतो. आता एक छोटी खरी कथा सांगते. एक सामान्य व्यक्ती खूप वर्ष नोकरीसाठी धडपडत होता.
दरवेळी अपयश, निराशा आणि घरच्यांचा दबाव त्या व्यक्तीने फक्त इतकंच केलं. दर सोमवारी शिवपूजा आणि झोपण्याआधी ओम नमः शिवाय जप. 3 महिन्यात तिला अपेक्षेपेक्षा चांगली नोकरी मिळाली. महादेव लगेच देत नाही, पण योग्य वेळी योग्य ते नक्की देतात. आता शेवटचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा. उपाय करताना मांसाहार टाळा, दारू टाळा, खोटं बोलणं टाळा, कारण शिव शुद्ध मनावर लवकर प्रसन्न होतात. भक्त हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर सोनम लाईफस्टाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा प्रकाश घेऊ शकतो. आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून ओम नमः शिवाय. महादेव तुमचं ऐकतील ही माझी श्रद्धा आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.